भारत ज्ञानाची भूमी. एखादी काळी नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठाने जगाला ज्ञान दान केले. पण काळ बदलला, गरजा बदलल्या आणि शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित झाले. एक अशी प्रणाली उभी राहिली जिथे गुणांकन मोजले जाऊ लागले, तर मुलांच्या कल्पकता, कौशल्य आणि व्यक्तिमत्वाचा विकास मागे पडला. पण आता एक नवीन उशाकाल घडत आहे. भारतीय शिक्षण पद्धतीत एक क्रांतिकारी बदल होत आहे. हा बदल आहे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा. ही केवळ पद्धतीमधील बदलांची गोष्ट नाही, तर एक मूलगामी विचार बदल आहे. नव्या दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू आहे. सर्वांगीण विकास म्हणजे काय? म्हणजे एखाद्या मुलामध्ये केवळ गणित आणि विज्ञानाचं ज्ञानच नव्हे, तर समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, भावनिक समतोल आणि नैतिक मूल्य यांचा समतोल विकास. हे उपक्रम मुलांना जगासाठी सज्ज करतात, केवळ परीक्षेसाठी नाही. नमस्कार, माझे नाव संबोधी सिद्धार्थ कासवटे. मी आता 8व्या वर्गात शिकते. आमच्या शाळेमध्ये खूप काही नवीन उपक्रम राबवले जातात. त्याच्यामध्येच एक उपक्रम आहे मराठी आणि इंग्रजी शुद्ध लेखन आणि एक वाचन. याच्यामध्ये दररोज मुलांना एक पान मराठी आणि नाही का इंग्रजी याचं लिखाण आणि नाही का वाचन करायचं राहतात. ते दररोज केल्याने आम्हाला खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये मुलांचं वाचन सुधारतात, त्यांचे हस्ताक्षर सुधारतात. मला पण त्याचा खूप फायदा झालेला आहे. माझे पण आधी अक्षरं थोडे खराब होते, आता माझे अक्षरं खूप सुंदर झालेले आहे. माझं वाचन सुधारलेलं आहे आणि माझी लिहिण्याची पद्धत होती ते थोडीशी स्पीड वाढलेली आहे माझी लिहिण्याची. त्याच्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे. तंत्रज्ञान हे आता शिक्षणाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. डिजिटल बोर्ड, एज्युकेशनल ॲप्स आणि व्हर्च्युअल रियालिटीमुळे शिक्षण एक अनुभवात्मक सफर बनलेले आहे. आभासी प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थी धोका न घेता रसायनांचे प्रयोग करू शकतात. ताजमहालच्या सहलीवर जाण्यासाठी त्यांना हजारो किलोमीटर प्रवास करण्याची गरज राहत नाही. तंत्रज्ञान शिक्षणाला रोचक, सुलभ आणि सर्वांगीण बनवत आहे. तसाच एक उपक्रम आहे आनंददायी शनिवार. हा शनिवार आम्हाला खूप मज्जादायी जातो, कारण त्याच्यामध्ये विज्ञान, इंग्रजी, गणित अशा विषयांमधून आम्हाला ॲक्टिव्हिटीमधून आम्ही खूप काही शिकतो. त्यांच्यामुळे अशी आम्हाला एक जिद्द निर्माण झालेली आहे का आम्ही काही नवीन शिकावं. ते आम्ही एका खेळाच्या माध्यमातून शिकतो सर्व. नव्या शिक्षण पद्धतीत कला आणि खेळ अतिरिक्त क्रियाकलाप राहिलेले नाहीत, तर मुख्य अभ्यासक्रमाचा भाग आहेत. नाट्यांमुळे आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढते. संगीत आणि चित्रकला सर्जनशीलतेला चालना देतात. खेळांमुळे नेतृत्व गुण, सहकार्य आणि अनुशासन येते. हे सर्व मिळून एक समतोलित आणि आनंददायी शिक्षण घडविण्यात पाया रचत आहे. शिक्षणाचे अंतिम लक्ष केवळ चांगले व्यावसायिक निर्माण करणे नसून जबाबदार नागरिक निर्माण करणे आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा विकसित करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण जपणे, समाजसेवा, स्थानिक समस्यांवर चर्चा यामुळे मुलांमध्ये करुणा, जबाबदारी आणि बदल घडवून आणण्याची ऊर्जा निर्माण होत आहे. मी सानिया विनोद भगत, वर्ग 10वा. शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल गौरी. आमच्या शाळेत अभ्यासक्रमासह विविध शैक्षणिक प्रेरणादायी उपक्रम राबवल्या जातात. त्यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, दीपोत्सव अशा इत्यादी अनेक स्पर्धा राबवल्या जातात. त्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. या संपूर्ण बदलात शिक्षकांची भूमिकाही मूलगामीरित्या बदललेली आहे. आता ते केवळ माहितीचे स्रोत न राहता एक फॅसिलिटेटर, एक मार्गदर्शक आहेत. त्यांचे काम आता मुलांना माहिती देणे एवढेच नसून त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करणे, त्यांना योग्य दिशा देणे आणि स्वतः शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे आता ज्ञानाच्या शोध यात्रेतील सहप्रवासी झालेले आहेत. आमच्या शाळेत थॉट्स ऑफ द डे हा उपक्रम राबवला जातो. आमच्या शाळेत रोज नवनवीन सुविचार घेतले जातात. त्यामुळे आम्हाला रोज नवनवीन विचार माहीत होतात.
आणि विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होते. मलाही इथे बोलण्याचा उत्साह या उपक्रमांमुळे आलेला आहे. निश्चितच हा प्रवास सोपा नाही. संसाधनाचा अभाव, पारंपरिक विचारसरणी आणि मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणण्याची गुंतागुंत ही आव्हाने आहेत. पण भारताने ही आव्हाने स्वीकारलेली आहे. सरकारी धोरणापासून तर खाजगी संस्थांपर्यंत सर्वत्र या बदलासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शिक्षक साधनांच्या अभावातही मोलाचे नाविन्य आणत आहे. ही एक संधी आहे, एक अशी संधी की आपण पुन्हा एकदा जगाला ज्ञानाची दिशा दाखवू शकू. नमस्कार, माझे पूर्ण नाव सोनाली बाळकृष्ण मोरे, वर्ग 10वा. आमच्या शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त दिवाळीमध्ये दीपोत्सव स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये आमच्या सरांनी आम्हाला सांगितले की टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवून आणा. त्यामध्ये आकाशदिवे व शुभेच्छा पत्र आम्ही बनवले होते. सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर सुंदर आकाशदिवे व शुभेच्छा पत्र बनवून आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. नमस्कार, माझे नाव मिताली अरुण पाजाई, वर्ग 8. आमच्या वर्गामध्ये वेगवेगळे ग्रुप्स पाडलेले आहेत. त्या ग्रुपांना वेगवेगळे उपक्रम देतात. त्यामुळे आम्हाला कित्येक काही शिकायला भेटते. म्हणूनच हे केवळ पद्धतीमधील बदल नसून एक सामूहिक स्वप्नबंध आहे. एक असे भविष्य घडवण्याचे स्वप्न जिथे प्रत्येक मूल केवळ नोकरीच्या शोधात निघणार नाही, तर त्यांच्या कल्पकता आणि कौशल्याने नव्या जगाची निर्मिती करेल. हे नाविन्यपूर्ण उपक्रम हाच तर उद्याचा मजबूत, संवेदनशील आणि सर्जनशील भारताचा पाया आहे. ही क्रांती शांततेने पण ठराविक पावलांनी पुढे सरकत आहे आणि तिच्या मध्यवर्ती भागी आहे आपली मुलं. शाळेमध्ये ज्या उपक्रमाची माहिती मुलांना दिल्या जाते, त्या उपक्रमामधून मुलांना एक प्रकारचं व्यक्तिमत्व विकास, मुलांमध्ये जी भीती जी असते ते भीतीची पूर्णपणे त्या उपक्रमाच्या माध्यमातून भीती नष्ट होण्याकरता, त्यांच्यामध्ये हिंमत आणि धाडस निर्माण होण्याकरता शालेय स्तर हा जो पार्ट आहे विद्यार्थी जीवनामधला, त्या शालेय स्तरामध्ये विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळतं आणि त्या व्यासपीठामधून मुलांमध्ये जी भीती आहे ती भीती नष्ट होते. शिक्षण ही माणसासाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे, ज्याद्वारे तो जग बदलू शकतो. आणि आज भारतात हे साधन अधिक समृद्ध आणि समावेशक आणि सक्षम बनवण्यासाठी सतत बदलत आहे. हा प्रवास सुरू आहे आणि प्रत्येक नवीन कल्पना, प्रत्येक नवीन उपक्रम आपल्या एका उज्ज्वल भविष्याकडे नेत आहे. शैक्षणिक नाविन्यपूर्ण उपक्रमबद्दल बोलायचं झालं तर सध्या जी काही शिक्षण पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये जोपर्यंत आपण कौशल्य आधारित अभ्यासक्रमाला जोर देणार नाही तोपर्यंत विद्यार्थी घडणार नाही. आता अशी वेळ आली आहे की ग्लोबल इकॉनॉमीचा आपण विचार केला. आता आपल्याला माहीत आहे की ग्लोबल इकॉनॉमीमध्ये बिझनेस हा AI जनरेटेड टाईप झालेला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळत आहे. आणि त्यामुळे आपल्याला माहीत आहे की वेगवेगळे जे देश आहे ते टॅरिफ पद्धतीचे बिझनेसकडे वळत आहे. आणि तेव्हा आपला विद्यार्थी फक्त हा अंगुठा छाप नसून किंवा ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा त्याला समजा ग्लोबल लेवलची जाणीव नसेल तर ते आपण भारत मागे पडणार. त्यामुळे कौशल्य आधारित जे काही स्किल आहे ते विद्यार्थ्यामध्ये बाळपणपासून म्हणा किंवा 6वी 7वी 8वीपासून जोपर्यंत आपण त्याला हे करणार नाही तोपर्यंत विद्यार्थी घडणार नाही. NEP 2020-2020मध्ये आपण नवीन अभ्यासक्रमचा भारतीय सरकारने ॲड केलेले आहे आणि त्या अभ्यासक्रम बदल आता सगळ्यांचा पूर्ण भारतामध्ये त्याचा आधारित अभ्यासक्रम सुरू झाले आहे आणि त्याच्यावर सुद्धा कौशल्य आधारित अभ्यासक्रमाला जोर दिला आहे. जेव्हा आपण सगळे समोर येणार तेव्हा नक्कीच भारत समृद्ध होईल आणि एक दिवस भारत हा विश्वाची आर्थिक महासत्ता सुद्धा होऊ शकते असं मला वाटतं.